लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागात ना त्यांनी खूपच हे प्रेझेंटेशनचं लांबण लावली आहे. म्हणजे बघा सुरुवातीलाच त्यांनी जीवा खूप वेळ प्रेझेंटेशन देतोय. आता त्या क्लायंटला म्हणजे त्या बेडेकरला जे हवंय ना ते सगळं त्याने त्या प्रेझेंटेशनमध्ये सामील केलंय. म्हणजे तसं पाहायला गेलं तर जीवाची सगळी स्वतःचीच मेहनत आहे. पण ना प्रेक्षकांनो एक मनापासून सांगू का, काय झालंय या रम्याने जी काही त्या जीवाला काय म्हणता येईल त्याला लावालाव्या केल्या ना, की तुझ्या बायकोच्या मेहरबानीमुळे तुला हे सगळं मिळालंय प्रोजेक्ट वगैरे तिने ऑफिसमध्ये तसं पसरवलंय मुद्दाम आणि त्यामुळे हा जीवा चिडलाय. त्याने रम्यावर विश्वास ठेवावा ये बात कुछ हजम नहीं हो रही, नाही का? आता जीवा प्रेझेंटेशन देतोय आणि हे सगळे खुश झालेत. तो बेडेकर तर खूपच खुश झालाय क्लायंट. जीवाचं टॅलेंट ॲक्चुअली त्याला आवडलंय. पण हे सगळं नंदिनीमुळे घडलंय असं जीवाचा नंतर गैरसमज होतो. आता बघा तुम्ही आज एपिसोड रिव्ह्यूमध्ये दिसेलच. तसं ते छानच दाखवतात. पण बघा काय-काय झालंय. आता ते प्रेझेंटेशन बघून तो खूप खुश झालाय बरं का क्लायंट आणि विक्रमला खूप अभिमान वाटतोय जीवावर. पार्थ पण बघतच राहतो जीवाकडे. जीवाने त्या बेडेकरांचा स्वभाव खूप व्यवस्थित परीक्षण करून ते प्रेझेंटेशन बनवलंय. म्हणजे या बेडेकरांचं त्यांच्या बायकोवर खूप प्रेम आहे. संगीता नाव आहे त्यांच्या मिसेसचं आणि त्या संगीता फार्म हाऊस असंच त्याने त्या फार्म हाऊसला डिझाईन करून नाव दिलंय. त्यामुळे ते बेडेकर भलतेच खुश झाले. ॲक्चुअली रम्या खूप जळते बरं का जीवाचं टॅलेंट बघून. जीवाने आता ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते बेडेकर जीवाचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात, "वा जीवा देशमुख, आवडला बरं का तुमचा प्लॅन." आता या विक्रमला खूप प्राउड फील होत आहे. बेडेकर म्हणतात, "कमाल आहे देशमुख तुमचा मुलगा. कुठल्या बापाला छान वाटणार नाही." आता बेडेकर म्हणतात, "मिस्टर देशमुख, हे प्रेझेंटेशन जीवापेक्षा चांगलं कोणी करूच शकलं नसतं बरं का. नाही म्हणजे मी तुमची आयडिया विकत घेतोय." आता जेव्हा असं म्हणतात ना ते रम्याला बघा कशी जेलेसी वाटते. म्हणजे ही मुळातच दुष्ट प्रवृत्तीची दाखवली आहे बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. मालिकेच्या पात्राबद्दल आपण इथे चर्चा करतोय. म्हणजे ही जीवाची बहीण आहे ना, तिला पण प्राउड फील व्हायला हवं होतं. पण तिच्या मनात कोणाबद्दल कधीच काही चांगलं येऊ शकत नाही आणि काय पार्थशी लग्न करणार आहे ती? असो. आता हे सगळं आनंदी आनंद पार्थने नंदिनीला शेअर केलाय फोन करून. नंदिनी म्हणते, "अरे वाह! काय सांगताय काय पार्थ? मिळालं जीवाला कॉन्ट्रॅक्ट? मला वाटलंच होतं जीवांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळेल म्हणून. ते नक्की यशस्वी होणार." पार्थ म्हणतो, "नंदिनी या यशामागे तुमचा हात आहे बरं." नंदिनी म्हणते, "नाही बरं, असं नाही. सगळा क्रेडिट जीवांचंच आहे बरं पार्थ." पार्थ म्हणतो, "कसं असतं ना, तुम्ही बाया पार्टनरला कमालीचा सपोर्ट देता, म्हणजे त्यांच्या आनंदाचं, हसण्याचं कारण बनता, पण सक्सेसचं क्रेडिट काही तुम्हाला घ्यायचं नसतं." नंदिनी म्हणते, "पार्थ, नात्यात क्रेडिट घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. अहो तुम्ही जितकं भरभरून समोरच्याला द्याल ना, तेवढं रिटर्न तुम्हाला मिळतच असतं बरं." अहो किती प्रेशरमध्ये होते जीवा. त्यांच्या मनावरचं ओझं हलकं झालं असेल ना. आता असं वाटतंय की त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या क्षणाचा आनंद लाईव्ह बघता आला असता ना तर छान झालं असतं. पार्थ म्हणतो, "आता घरी येईलच ना तो, मग डोळ्यात बघा की त्याचा आनंद." नंदिनी म्हणते, "कुठे आहेत कुठे तुमचे छोटे भैया?" पार्थ आता मागे बघतो आणि म्हणतो, "तुमचे जीवा सर सेलिब्रिटी झालेत बरं, लोकांच्या गर्दीत आहेत. आता सगळे कौतुक करतायत बाबा जीवाचं." त्याने ऑफिस जॉइन केलं तेव्हा उलट-सुलट बोलत होती लोकं त्याच्याबद्दल, पण आता तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालाय बरं का नंदिनी. आता फक्त त्याचीच चर्चा आहे. नंदिनी म्हणते, "अरे वाह! सांगताय काय असं पार्थ?" आता तेवढ्यात पार्थ म्हणतो, "थांबा तुमच्या जीवाला फोन देतो." नंदिनी म्हणते, "नाही, नाही, नाही, नाही. राहू द्या, राहू द्या. त्यांना ना त्यांचा मोमेंट छान जगू द्या. मी ना इथे तयारी करते घरी. ते घरी आले की मी छान सरप्राईज देते. ठेवते हं पार्थ फोन." आता पार्थ म्हणतो, "बरं ठीक आहे." कसं झालंय प्रेक्षकांनो, आता नंदिनीने किती एफर्ट घेतले बघा ना जीवासाठी, पण जीवा मात्र त्या हलक्या कान्यासारखा निघाला. म्हणजे काय तर रम्याच्या बोलण्यावर त्याने विश्वास ठेवला आणि उगाचच या नंदिनीशी भांडणं करून घेतो बरं का. कसं असतं ना प्रेक्षकांनो, काही दाखवतात कधी-कधी मालिकेत. असो, नंदिनी आता किती छान तयारी करते बघा. आज ना त्यांनी सगळी ही तयारी दाखवली आणि नंदिनीचा उत्साह तर शिगेला पोहोचलाय. बघत राहा प्रेक्षकांनो, छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. तर बघा, आता नंदिनी म्हणते, "ठीक आहे ठेवते हं पार्थ फोन." पार्थ म्हणतो, "हो ठेवा." आता तिने मानिनीला सांगितले. आता मानिनी तेवढ्यात येते स्वयंपाकघरातून आणि म्हणते, "अगं बाई, अगं नंदिनी, दूध उतू गेलं गं बाई माझ्याकडनं. काही अपशकुन तर नसेल झालं ना?" आता तेवढ्यात नंदिनी म्हणते, "आई, त्या दुधाचं सोडा." "का आई, अपशकुन झालेला नाहीये. आपल्या जीवांना कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. मिळालं त्यांना कॉन्ट्रॅक्ट." नंदिनी आता जेव्हा आनंदाची बातमी देते तेव्हा मानिनी खुश होऊन म्हणते, "अगं बाई, सांगतेस काय? त्याचं प्रेझेंटेशन." नंदिनी म्हणते, "कमाल झालं आई त्यांचं प्रेझेंटेशन." मानिनी खुश होऊन म्हणतात, "अगं बाई नंदिनी, जीवाने जिद्दीने करून दाखवलं ग." दोघी सासासुना एकमेकांच्या गळ्यात पडतात. नंदिनी म्हणते, "आई, त्यांच्या या जिद्दीचा आता सोहळा झाला पाहिजे हं."
पार्थ म्हणत होते की ऑफिसमध्ये सगळीकडे जीवाच्या प्रेझेंटेशनची चर्चा आहे. मानिनी म्हणते, अरे वा, त्याने त्याच्या भीतीवर मात मिळवली तर. नंदिनी म्हणते, हो आई, या निमित्ताने त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळालाय. हे एक छान झालं. आई चला बरं, आपल्याला तयारी करायची आहे सगळी. मानिनी म्हणते, हो ग बाई हो. जीवाच्या नंदिनीला काय करू जीवासाठी आणि काय नाही असं झालं असेल ना. चल बाई चल, सगळी तयारी करूयात. नंदिनीने आता इतकं छान सगळं केलंय ना तयारी, म्हणजे मस्त असं पाकळ्या बिकळ्या सजवल्यात त्या जीवाच्या एंट्रीवर आणि मस्त सगळं औक्षण वगैरे खूप मस्त केलंय तिने उत्साहाने. आणि हा जीवा येऊन सगळं पोपट करतो. असो, आता इकडे ऑफिसमध्ये पण जीवा जीवा अशी चर्चा रंगली आहे. सगळेजण पार्टी पार्टी करून ओरडतायत. आता जीवा पण म्हणत असतो, हो पार्टी पार्टी मिळणार. आता ही पार्टी पार्थ देणार आहे बरं का. पार्थ म्हणतो, अरे पार्टी तर मिळणारच, तुम्हाला काय कापायचंय ते कापा. आता केक बद्दल बोलतोय तो आणि गंमत म्हणून म्हणतो, तुमच्या जीवा सरांना कापा पण त्या बाबतीत, म्हणजे पैसे जीवाकडनं घ्या. गंमत चालू आहे प्रेक्षकांनो. आता जीवा म्हणतो, हरकत नाहीये, मीच पार्टी देणार. आणि काका, सगळ्यांना काय हवं नको ते बघा आणि पैसे मी देतो हा. आता तेवढ्यात एक ऑफिस मधली मुलगी म्हणते, ते विनय आणि रम्या मॅडम दिसत नाहीये. जीवा म्हणतो, असतील इथेच कुठे, सगळ्यांना विचारा काय हवंय काय नकोय. बरं दादा, मी जाऊन येतो, मला खूप प्रेशर आलं होतं रे त्या प्रेझेंटेशनमुळे, मी जरा हलकं करून येतो. बाथरूमला चाललाय तो. आता तो जात असतो बाथरूमला, तेव्हा रम्या त्या मुलाशी बोलताना त्याला ऐकू येते. आता रम्याला काय अधिकार आहे बरं असं लाव्या करायचा. आणि त्याच क्षणाला खरं तर जीवाने या रम्याची क्लास घ्यायला पाहिजे होती, असं माझं पर्सनल मत आहे बरं का. रम्या आता एका मुलाला सांगत असते, काय सांगताय मॅडम, नंदिनी मॅडम मुळे मिळालं सरांना प्रोजेक्ट, द्या ना सगळं गॉसिप द्या ना. आता ही रम्या म्हणते, अरे गॉसिपर काय द्यायचंय तुला, अरे ते क्लायंट आहे ना, ते त्या नंदिनीच्या आधीपासून ओळखीचे आहेत म्हणे. अरे मी स्वतः ऐकलं, नंदिनीने फोन केला होता त्या बेडेकर सरांना आणि नंदिनीने सांगितलं असेल, म्हणाले असेल त्यांना की जीवाला खूप टेन्शन आलं प्रोजेक्टचं, तुम्ही जरा समजून घ्या सर, सांभाळून घ्या. असं बोलताना मुद्दाम कशी बघते बघा, जीवाला ऐकू गेलं पाहिजे म्हणून. आणि म्हणते कशी, अरे थोडक्यात काय, नंदिनीने वशीला लावला आणि त्या वशिलामुळेच जीवा सरांना प्रोजेक्ट मिळाला. जीवाने काही त्याच्या हिमतीवर नाही केलंय हे सगळं, अरे बायकोच्या मेहरबानीवर केलंय. आता ही जेव्हा असं बोलत असते तेव्हा जीवाने तिला झापायला हवं, त्यांना ओरडायला हवं होतं. आता तो मुलगा म्हणतो, अच्छा म्हणजे जीवा सरांना नाही नंदिनी मॅडमला क्रेडिट जात आहे. कसं असतं ना प्रेक्षकांनो, सांगायचा अर्थ माझा असा आहे की अशा कुठल्याच लोकांकडे ना लक्ष देऊ नये. जेव्हा आपण प्रगती करतो ना तेव्हा लोकांना खटकतच असतं, लोक असे अपोज करतच असतात. पण जीवाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला नको होतं. शेवटी त्याच्या बायकोची मेहनत, बायकोचे एफर्ट काही आहे की नाही महत्वाचं. जीवा विचार करतो, अरे चा, म्हणूनच ते सर सकाळी मला म्हणत होते वाटतं, तुम्हीच जीवा का, म्हणून ते बेडेकर सर असे बोलले का. आता त्याला ते आठवतं बरं का, की ते बेडेकर कदाचित नंदिनीमुळे मला ओळखत असावे, असा त्याचा गैरसमज होऊन जातो. हे काही दाखवला प्रेक्षकांनो, मला नाही पटलं बाई. आता लगेच तो त्या बेडेकर सरांना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो बेडेकर सर, मी जीवा देशमुख बोलतोय. आता तिकडनं ते बेडेकर म्हणतात, हो हो बोला ना. मग जीवा म्हणतो, सर तुमच्यामुळे एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालंय, थँक्यू सो मच, तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. पण काय हो सर, ॲक्च्युली माझ्या बायकोचा हात आहे का यामध्ये, नंदिनी तिचा म्हणजे तिला ओळखता का तुम्ही. बेडेकर असंच म्हणतात सहज, अरे हो मी ओळखतो ना नंदिनीला, तिचा कालच मला फोन आला होता. आता नंदिनीने खरं पाहिलं तर याच्याबद्दल काही सांगितलं नसेल बरं का, सहज म्हणली असेल ती की जीवा माझे हजबंड आहे आणि तिच्या आनंद निवास बद्दलच ती बोलली असणार आहे 100%. आता जीवा एवढंच अर्धवट ऐकतो आणि लगेच गैरसमज करतो आणि विचार करतो की नंदिनीमुळेच मला हे प्रोजेक्ट मिळालं तर. आणि त्याला लगेच राग येतो बरं का नंदिनीचा, रेम्या डोक्याचाच आहे. असो, आता बघा आपण जे मालिकेत दाखवलं त्यावर चर्चा करतो बरं का प्रेक्षकांनो. इकडे आता हा सीन मला फार आवडला बरं का आजचा. ही जी आहे ना अनिशा, काव्याचा चष्मा घालून बसलेली असते. काव्या येऊन ती चष्मा काढते आणि म्हणते, ए अनिशा, माझा चष्मा कशाला घातला, नंबरचा चष्मा आहे ना तो, लागेल ना तुला चष्मा. शायनिंग मारत असते बसल्या बसल्या. काय आणि तुझं, इथे यायचं आणि ऑर्डरही सोडायचा, कॉफी पाहिजे, नूडल पाहिजे, काय चाललंय तुझं. आता मैत्रिणीचा तेवढा अधिकार असतो, पण अनिशा जरा जादा करतीये. अनिशा म्हणते, काय गं काव्या, इतकं काय ऐकवतेस, मी काही ऑर्डर नाही सोडली तुला, अगं माझ्या आईने शेपूची भाजी बनवली आहे ग घरी. काव्या हसायला लागते. मग आता काव्या हसल्यानंतर अनिशा म्हणते, अगं म्हणून मी नूडल्स बनव म्हटले ना तुला, नूडल खाल्ल्यावर मी कल्टी मारणार आहे, आज जाणार आहे माझ्या घरी. तसंही मी उगाच अल्लम टल्लम करते तुझ्यासोबत बऱ्याच वेळपासून. काव्या म्हणते, तू ना आता आधी खाऊन घे आणि ते अल्लम टल्लम करत बसू नको, खाल्लं की तुझं तोंड बंद होईल.
चल मी ताईला मदत करायला चालले. आता मजा येते बरं का. वसू आत्या आल्या तिथे उगाचच आपलं सांबार चौकशा करायला. वसू आत्या विचार करतात, आता ही पोरगी एकटीच येईलच विचारते आता. काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल सगळं माहितीच काढते. वसू आत्या तिच्या जवळ बसतात बरं का. आधी तर म्हणतात, काय ग अनिशा ना तू? अगो बाई, नूडल्स खातेस वाटतं. मग अनिशा मुद्दाम म्हणते, नाही हो, शेपूची भाजी खाते. आता वसू आत्याला राग येतो खरा, पण आता काय मजबुरी त्यांची. वसू आत्या तिच्या जवळ जाऊन बसतात आणि म्हणतात, खा खा, शेपूची भाजी खा. कशी आहे ग बाई तू? आपण कधी भेटलो नाही ना, म्हणून सहज विचारलं. इथेच असते का ग तू हल्ली, का कुठे दुसरीकडे? नाही, एकटीच असते का बाई घरी? भाऊ बिऊ नाही का तुला? मग आता ही अनिशा म्हणते, आहे ना मला एक भाऊ, लग्नाच्या वयात आलेला आहे. तुमच्या रम्यासाठी सांगू का स्थळ? सांगा सांगा, सांगायचं असेल तर सांगा. मग लगेच आता या वसू आत्या म्हणतात, रम्याचं बघू का नंतर? तुझं काय, तुझं लग्न वगैरे तुला करायचं की नाही? तुझ्या मैत्रिणीचं पण झालं आता लग्न, तू कधी करणार आहेस बाई लग्न? आणि काय ग बाई, सिंगल आहेस का बॉयफ्रेंड बिफ्रेंड आहे तुझा? अनिशा त्यांची फिरकी घेत म्हणते, छे, बॉयफ्रेंड वगैरे काय, मला नाही बाई मुलं आवडत, मला ना मुली आवडतात, असं म्हणून ती वसू आत्याला अशी हात लावायला जाते. वसू आत्या म्हणतात, ए काय बोलते? अनिशा म्हणते, अहो खरं सांगते मी, अहो तुमच्या मुलीशी गप्पा मारत होते मी, कसली क्यूट आहे हो तुमची रम्या. आता वसू आत्या चिडून म्हणते, ए चुप बस, माझ्या रम्यापासून लांब राहा. अनिशा हसायला लागते मोठ्याने मग आणि म्हणते, ओ तुम्हाला खरं वाटलं का? हो मी मस्करी करते तुमची. काय चेहरा झालाय तुमचा बघा. आता लगेच वसू आत्या चिडून म्हणतात, मस्करी, तुला नीट नाही उत्तर देता येत का? तुझी काय मैत्रीण आहे का मी? मग आता अनिशा म्हणते, तेच म्हणते मी, आपल्यात नातं नसताना तुम्ही कशाला आला माझ्याशी बोलायला? वसू आत्या एकदम बोलतात बरं का, अगं ते काव्याचा बॉयफ्रेंड. आणि लगेच अनिशा म्हणते, काय म्हणालात काय म्हणालात? वसू आत्या म्हणतात, काही नाही, खा खा शेपूची भाजी खा, असं म्हणून तिथून कल्टी मारतात. अनिशाच्या लक्षात येतं की काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल या काहीतरी बोलल्या. आणि मग लक्षात येते आणि अनिशा अलर्ट झाली आहे बरं का. आता बघा हा, इकडे नंदिनीबाईने सगळी तयारी केली आहे आणि प्रेक्षकांनो, यांचा हॉल किती सुंदर आणि सुरेख आहे ना. जॉईंट फॅमिलीला शोभेल असं मस्त घर आहे यांचं. असो, आता नंदिनी खूप एक्सायटेड असते आणि म्हणते, आई सगळी तयारी झाली आहे ना, काही तयारी तर नाही राहिली ना? आता मानिनीबाई म्हणतात, झालंय बाई, तुझ्या मनासारखं, तुझ्या नवऱ्याच्या मनासारखं, आणि तुझ्या नवऱ्याच्या मनासारखा स्वयंपाक पण झालाय. आता हे सगळे चिडवतायत नंदिनीला. इथे विक्रम म्हणतात, अगं बाई, मी आणि पार्थ येतानाच त्या जीवाच्या आवडीचा फ्लेवर घेऊन आलोय आईस्क्रीमचा, टुटी फ्रुटीवाला. टुटी फ्रुटी शब्द खूप दिवसांनी ऐकला प्रेक्षकांना, लहानपणी ऐकायला मिळायचा. आपल्याला ते चेरी खायला मिळायची ना पानामधली, म्हणजे मी तरी त्या चेरीला टुटी फ्रुटी म्हणायचे बरं का. मस्त वाटायची ना टुटी फ्रुटी खायला. चला, छान वाटलंय मला, एक लहानपणीची आठवण आठवली इथे. काल पण टीटीएम मध्ये बऱ्याच आठवणी आठवून दिल्या होत्या मी. असो, आता बघा, काव्या म्हणते, मी आणि पार्थने मिळून गुलाबाचं मस्त डेकोरेशन केलंय. ए नंदिनी ताई, गुलाबाच्या पाकळ्या रेडी आहेत बरं का जीवावर उधळण्यासाठी. मग आता लगेच पार्थ चिडवतो, अहो जीवाच्या नंदिनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग झालंय, तुमचे जीवा कुठे राहिलेत? नंदिनी म्हणते, बघा ना, फोन करते पण उचलतच नाहीयेत, बहुतेक ऑन द वे असतील. तेवढ्यात पार्थला कोणाचा तरी फोन येतो. पार्थ म्हणतो, आला जीवा. आता हे विक्रम म्हणतात, तुला कसं रे कळलं? आता विक्रमने असं विचारल्यावर पार्थ म्हणतो, अरे बाबा, ते मी सांगितलं होतं आपल्या वॉचमॅन काकांना, जीवा आला की सांगा, त्यांनी कळवलं आता. मग नंदिनी खुश होऊन म्हणते, ओके ओके ओके, आता ना आपण छान रेडी होऊ आणि त्यांना स्पेशल फील झालं पाहिजे बरं का. आता लगेच सगळेजण चिडवतात हिला, हो जीवाच्या नंदिनी मॅडम. नंदिनी म्हणते, तुम्ही मला असं चिडवू नका प्लीज. आता इथे बाजूला या मायलेकी बसून गॉसिप करताय बरं का वसू आत्या आणि रम्या. रम्या म्हणते, आई, त्या नंदिनीने गुलाबाच्या पाकळ्या खरी घेतल्यात हातात, पण तिला आता काटे टोचणार बघ त्या जीवाच्या रागामुळे. वसू आत्या म्हणतात, तुझ्या प्लॅनमुळे बडका उडणार आहे रम्या. आता या मुद्दाम दोघी मायले की समोर जातात बरं का, चल चल बघू तरी आपण, चल, असं म्हणून समोर आल्यात. आता जीवा आल्या आल्या नंदिनीने त्याचं स्वागत केलंय. याच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत बरं का. म्हणजे एवढी मेहनत घेतली, सगळं केलं, आणि त्या रम्याचं ऐकून हा स्वतःचा सगळा मूड स्पॉइल करतोय आणि बिचारा त्या नंदिनीचा सुद्धा. नंदिनी त्याला औक्षण करते छान, सगळेजण टाळ्या वाजवतात, खूप छान वेलकम होतंय त्याचं. पण आता मानिनीला जरा शंका येते की याच्या तोंडावर का 12 वाजलेत. मानिनी म्हणते, अरे ये रे बाबा जीवा आतमध्ये. आणि काय रे, काय झालंय तुला, हास की बाबा. पार्थ पण म्हणतो, अरे काय रे, काय झालं जीवा? मानिनी म्हणते, कसलं टेन्शन आलंय तुला? अरे बाबा तर म्हणत होते तुझं प्रेझेंटेशन मस्त झालं म्हणून. विक्रम म्हणतात, अरे म्हणजे काय, खूप छान बोलला तो तिथे अगं मानिनी. मग मानिनी म्हणते, बेटा मला ना तुझं खूप अभिमान वाटतो. पार्थ म्हणतो, अगं आई, तुला एकटीला नाही बरं, सगळ्यांनाच अभिमान वाटतोय.
अगं मला तर त्या दिवशीचा चेहरा आठवतोय जीवाचा. आजपासून ऑफिसला ये म्हणाले होते ना बाबा, कसं टेन्शन आलं होतं त्याला. अगं शाळेत पहिल्या दिवशी जाताना कसं मूल रडतं तसा चेहरा झाला होता याचा. आता सगळे असे अभिमानाने आनंदाने बोलतायत जीवाला. आता पार्थ म्हणतो, बघ आई, मेरिटमध्ये आलेल्या या पोराचं कौतुक वाटतंय की नाही आपल्याला. आता विक्रम पण म्हणतात, हो खरं आहे बरं का. पार्थ म्हणतो, यार जीवा काय प्रेझेंटेशन दिलं रे तू, खरंच मस्तच होतं. पार्थ एवढं छान बोलतोय, सगळे प्राऊड फील करताय, याचं काहीतरी तिसरंच चालू आहे. जीवा म्हणतो, खरंच मी इतकं चांगला बोललो का रे दादा. विक्रम म्हणतात, अरे चांगला बरा काय बोलतोयस. अरे तुझ्या त्या प्रेझेंटेशनमुळे बेडेकरच नाही, अरे आम्ही सगळेच इम्प्रेस झालोय बेटा. तरी सुद्धा अजून जीवाच्या तोंडावर 12च वाजलेले आहेत. आता विक्रम पुढे म्हणतात, ए बेटा, असं झोकून देऊन काम कर, एक दिवस तू तुझ्या पार्थ दादाला पण मागे टाकशील. पार्थ म्हणतो, अरे जीवा, तू माझ्या पुढे गेलास ना बेटा, तर सगळ्यात जास्ती आनंद मलाच होणार आहे. असं असतं बघा प्रेक्षकांनो भावंडाचं. कधीही या भावानं बहिणीवर किंवा बहिणीने भावावर असं जेलस फील करू नये. शेवटी रक्ताची नाती कशासाठी लावली आहेत. असो, आता हळूच काव्या म्हणते, जन्मजय कॉंग्रॅच्युलेशन. आता जीवा तिला एक फॉर्मली थँक्स असं म्हणतो. मानिनी म्हणते, चला दारातच गप्पा मारायच्या आहेत का. आता सगळेजण तिथे सोफ्यावर बसतात बरं का, आणि हा जीवा वातावरण सगळं खराब करून टाकतो. आता बघा हे सगळे छान चर्चा करताय, कौतुक करताय जीवाचं. नंदिनी त्याच्या जवळ बसते आणि म्हणते, काय जीवा, छुपे रुस्तम निघालात. टेन्शन आलं म्हणत होतात, आणि प्रेझेंटेशन मध्ये तर सिक्सरच मारला की तुम्ही. कॉन्ट्रॅक्ट मिळवलाय त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन जीवा. जीवा आता हसतो बरं का, गालातल्या गालात, म्हणजे जरा कुचकच हसतो. आणि मग नंदिनीला म्हणतो, काँग्रेस माझं कशाला नंदिनी, अगं तू जिंकलीस ना. इथून रम्या आणि वसुआत्या मजा घेतात बरं का आता यांच्या भांडणाची. नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही, अहो आपल्या दोघांमध्ये कसली हार जीत आली आहे, आपण दोघे जण एक टीम आहोत ना. जीवा म्हणतो, हो का, काय तरी आपण टीम आहोत की नाही. आता तो असं इतकं विचित्र बोलतोय तर सगळेच त्याच्याकडे पाहायला लागतात. जीवा म्हणतो, काय माहिती तुला माझा अभिमान वाटतोय की स्वतःचा. आता असं बोलल्यावर नंदिनीला किती वाईट वाटेल बरं प्रेक्षकांनो. स्वतःच्या हाताने स्वतःचे नातं खराब करायचं याला असं म्हणतात. जीवा म्हणतो, काय माहिती हे सगळं तू मला बरं वाटावं म्हणून करतेस की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतेस. आता मानिनी आणि विक्रमलाही विचित्र वाटतंय याचं बोलणं. नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही जीवा, काय झालंय तुम्हाला. जीवा आता उठतो, उभं राहतो आणि म्हणतो, काय बोलू मग मी नंदिनी. नंदिनीला कळे ना काय झालं याला, कशाचा झटका आला. जीवा म्हणतो, इथे इथे या सगळ्यांना माहित नाही पण मला माहितीये ना चांगलं. आता लगेच सगळेजण बघायला लागतात जीवाकडे, काय झालं बाबा आता कशाला तमाशा. जीवा म्हणतो, तुझ्या वशिल्याशिवाय मी या रेसमध्ये पोहोचू शकलो नसतो ना नंदिनी, नाही का. विक्रम म्हणतात, काय ग नंदिनी, अगो काय बोलतोय हा. जीवा म्हणतो, सांग ना नंदिनी बाबांना मी काय बोलतोय ते. काय चाललंय काय सगळं हे सगळं तुझं नंदिनी, बोल ना बोल. अगं तूच फोन केला होतास ना त्या बेडेकरांना, आता का गप्प आहेस तू. नंदिनीला कळे ना आता काय बोलावं बाई याला. जीवा म्हणतो, हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मला मिळावं म्हणून काय केलंस ग तू, काय म्हणालीस तू सुरेश बेडेकरांना. नंदिनी बिचारी एकदम टेन्शन मध्ये आली आणि विचार करते आता काय उत्तर द्यावं. मला नाही वाटत प्रेक्षकांनो नंदिनी काही बेडेकरांना म्हणाली असेल, आणि तुम्हालाही खात्री आहे हे मलाही माहिती आहे. पण जीवाने एवढा आकांड तांडव करायची गरज नव्हती असं माझं पर्सनल मत आहे. नंदिनीला त्याने ते एकांतात विचारलं असतं तरी चाललं असतं, सगळ्यांसमोर तमाशा करायची काय गरज होती. असो, पण रम्याचा हा जो भांडणं लावायचा कार्यक्रम आहे तो आता सक्सेसफुल झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, आणि एपिसोड इथेच संपलाय. पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की या दोघांची भांडणं झाली म्हणून खूप कसं तरी होतंय पार्थ आणि काव्याला. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही जीवाला समजवा, मी नंदिनीला समजवतो. काव्या म्हणते, मी काय समजवू जीवाला. काव्याला टेन्शन येतं, पण आता या भांडणात ही काव्या पटकन नंदिनीची बाजू घ्यायला जाते बरं का. काव्या सहज म्हणायला जाते जीवाला की तुम्ही नंदिनीताईची बाजू समजून घ्या ना. पण आता जीवा चिडून म्हणतो, तुला काय बोलू मी, तुलाही आतापर्यंत असंच वाटत होतं ना की मी फेलच होणार आहे कायम. आता तो जेव्हा असं बोलतो तेव्हा पार्थ म्हणतो, काय बोलतोय जीवा. आता काव्या घाबरते. ये न ते न प्रकारे न यांना फक्त त्यांचा भूतकाळ उघडा करायचा आहे. आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय काय होतंय मालिकेत. इंटरेस्टिंग होत चालली आहे मालिका, यात काही शंका नाहीये, पण कधी कधी काही सीन उगाच बघूया. आता येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये जीवा आणि काव्या यांच्या अफेअरचं सत्य रिव्हील करणार आहेत, ते कसे करतायत ते बघूयात. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, कसा वाटला ते सांगा. उद्या भेटूयात मंडळी पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.